तर मित्रांनो, आपण गेल्या वर्षी ज्या ठिकाणावरून दाखवलो त्या ठिकाणावर आपल्याला यंदा जाता येत नाहीये। समोर तुम्हाला दिसत असेल कदाचित झाडांच्या आडोशाला राहिलेला आहे धबधबा। तर गेल्या वर्षी पण ह्याच मार्गे गेलेलो मित्रांनो, बघू शकता। यंदाही त्याच मार्गे जावं लागत आहे, पण काहीतरी पर्याय काढूच आपण। मित्रांनो, गेल्या वर्षीचा वड होता पडलेला आहे, शक्यतो गॅरंटी कमी आहे बघा। नमस्कार मित्रांनो, देवासागड देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा नव्याने आणि नवीन एका वॉटरफॉलमध्ये सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण आलो देवगड कट्टे या ठिकाणी, आणि गेल्या वर्षी ज्याप्रमाणे आपण जो रिस्क घेऊन आपण त्या ठिकाणी गेलेलो, ज्या वॉटरफॉल आहे जे गांगेश्वर मंदिराच्या लागूनच असलेला, आणि आज त्या पुन्हा एकदा त्याच वॉटरफॉलकडे आपण जाणार आहोत। बघूया कशा प्रकारे जाता येईल, आणि ह्या वेळेला कुठच्या तरी वेगळ्या वाटेने जाण्याचा प्रयत्न करूया। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनल नवीन नक्की सबस्क्राईब करा, बाजूचा बेल आयकॉन दाबा, नोटिफिकेशन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहता येतील। चला जाऊया त्या ठिकाणी। आणि पाण्याचा पण मोठा आवाज येतोय मित्रांनो, खळखळाचा। चला, तर मित्रांनो आवाज येतोय तो पण कशाचा ते तुम्हाला माहिती आहे। आता प्रत्येक ठिकाणी काही ना काही छोटे म्हणा मोठे म्हणा वॉटरफॉल आहेत, पण हा देवगड कट्ट्याचा एक वॉटरफॉल आहे ना, एकदम डेंजर आहे मित्रांनो। म्हणजे तुम्हाला रिस्क घेऊन खाली उतरावं लागेल। गेल्या वर्षी जेवढा प्रतिसाद दिलात, आणि यंदा त्याच्या डबल प्रतिसाद तुमच्याकडून अपेक्षा आहे। चला तर जाऊयात थेट त्या ठिकाणी। तर मित्रांनो, ह्या ठिकाणी बघू शकता, दरवर्षी आपण दाखवतो तसं यंदाही दाखवतोय तुम्हाला। ही वाळी आहे आणि याच्या खालीच मित्रांनो वॉटरफॉल आहे। आता यंदा बघूया कशा प्रकारे जाता येईल, कारण सर्व रिस्क आणि त्यावरच आहे। चला जाऊया। तर मित्रांनो, आपण गेल्या वर्षी ज्या ठिकाणावरून दाखवलो त्या ठिकाणावर आपल्याला यंदा जाता येत नाहीये, कारण शेवाळ खूपच आहे। आणि समोर तुम्हाला दिसत असेल कदाचित झाडांच्या आडोशाला राहिलेला आहे धबधबा, तो ह्या ठिकाणी आहे बघा मित्रांनो। आणि ह्याला वाट असेल पण नक्की कुठून आहे ती समजत नाहीये। चला गेल्या वर्षीचा प्रयत्न करू कदाचित, पण थोडा रिस्क वगैरे घेऊन जावं लागणार। तर गेल्या वर्षी पण ह्याच मार्गे गेलेलो मित्रांनो, बघू शकता। यंदाही त्याच मार्गे जावं लागत आहे, पण काहीतरी पर्याय काढूच आपण। कारण इतकी शेवाळ वगैरे आलेली आहे, पाय सराकला ऑन द स्पॉट खाली। कारण गेल्या वर्षीचा वड होता पडलेला आहे, शक्यतो गॅरंटी कमी आहे बघा। या वाळीचं सर्व पाणी आहे ना, ते खाली खाली चाललंय, आणि त्याच्याच रूपांतर एक वॉटरफॉल म्हणजे खडकांच्या साह्याने जो वॉटरफॉल होतो तो नॅचरली होतो,
पण हा झालेलाच आहे तसाच. आणि थोडीफार रिस्क आहे मित्रांनो, कारण बघा या ठिकाणी शेवाळ वगैरे दिसतंय तुम्हाला. आता ह्या इथं आपल्याला इथे समोर जायचं आहे, तेव्हा तो वॉटरफॉल दिसणार आपल्याला. चला प्रयत्न करू, बाकी नशिबावर साथ आहे. तर यंदा धरायला पण काही ऑप्शन नाही आहे. चला तर फायनली मित्रांनो आपण त्या स्पॉटवर पोचलो आहोत, पण थोडा जीवात धगधग आहे. वॉटरफॉल बघा, एकदम खतरनाक जागा आहे मित्रांनो. कधीही प्रयत्न करू नका ह्या ठिकाणी यायचा, कारण आलात तर रिस्कवर या, कारण इथे आवाज पण कोणाला देता येणार नाही. वॉटरफॉल मस्त आहे आणि निसर्गाची दिलेला असतो निसर्गाने, तो आपण जपला पाहिजे. आणि त्याच्याशी खेळणं म्हणजे त्या जीवाशी खेळणं. यंदा आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करणार नाही, कारण गेल्या वर्षी आपण पुढे गेलेलो. आता इथूनच दाखवतो तुम्हाला. पावसाने पण लक्क काळोख केलेलं आहे, पूर्णपणे काळोख केलं आहे. आणि त्याच काळोखाच्या दिशेने असलेलं बघू शकता निसर्गाच्या कुशीमधलं, आणि तेही देवगड कट्टा गावामधलं निसर्गाच्या अद्भुत चमत्काराने निर्माण झालेलं मिनी वॉटरफॉल. याला मिनी वॉटरफॉल म्हणणार नाही, कारण हाय डेंजरस वॉटरफॉल आहे आणि थोडा हायडेनच आहे मित्रांनो. आणि बरेच या ठिकाणी माणसं येतात असं समजलं आहे, कुठच्या वाटेने येतात आणि कसे जातात ते माहिती नाही. हे सर्व वरून जे पाणी येते ते धबधब्याच्या स्वरूपात खाली जाते. बघू शकता खाली बघा कसं आहे ते. मित्रांनो आता आपण परतीच्या वाटेला जाऊया. तत्वरती हा आवाज पहा तुम्ही, मनाला शांती देणारा आवाज आहे. शांती आहे, पण इथे अशांती पण होऊ शकते. तर जेवढं पाणी चांगलं ना तेवढं आपण आलेलो. आणि ही वाट परत म्हणजे यंदा जरा डेंजरस झालं आहे, कारण बघू शकता तुम्ही. हे बघा दाखवतो, कारण गेल्या वर्षी हे पडलेलं नव्हतं, यंदा हे सर्व पडलेलं आहे. आणि जीवाशी न खेळलेलं बरंच. चला जाऊया आपण आता परतीच्या प्रवासाला. सोबतच दरवर्षी आपण दाखवतो, पण यंदा दाखवता येणार ना, काही माणसं वगैरे आलेली आहेत त्यामुळे त्यांना डिस्टर्ब करता येणार नाही. तर आपण दरवर्षी देवळात जातो इथून गेल्यानंतर, किंवा सर्वप्रथम दाखवतो. हे गांगेश्वरचं मंदिर आहे निसर्गाच्या कुशीमधलं, बघू शकता तुम्ही. लक्क काळोख केलेलं आहे पावसाने. मंदिर कसं वाटलं नक्की सांगा, आणि धबधबा कसा वाटला तोही नक्की कॉमेंट करून सांगा. चला
तर मित्रांनो, धबधब्याचा व्हिडिओ आणि गांगेश्वर मंदिर कसं वाटलं नक्की कॉमेंट करून सांगा. आपण खाली जाण्याचा प्रयत्न केला नाही, कारण जायचं असेल तर एकतर ड्रोन किंवा सेफ्टी बेल्ट असेल तरच आपण खाली जाण्याचा प्रयत्न, कारण ते पण सेफ्टी बेल्ट पण खूप लांबून बांधून तो न्यावा लागणार. त्याला पण रिस्क आहे आणि एका माणसाचं काम नाही, दोघे तिघं पाहिजेच. चला भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये.